1990च्या दशकात IT सेक्टर ज्या ठिकाणी होता, 2000च्या दशकात प्रायव्हेट बँकिंग सेक्टर ज्या ठिकाणी होता, 2010च्या दशकात फार्मा सेक्टर ज्या ठिकाणी होता, कदाचित त्याच ठिकाणी सध्या शुगर सेक्टर आहे असं म्हणता येईल। प्रत्येक सेक्टरच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो आणि त्यानंतर बघता बघता त्या सेक्टरमधील कंपन्या मोठ्या होतात। 1991 साली PV नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था खुली केली। साधारण त्याच वेळेला अमेरिकेत IT बूम चालू झाला आणि आउटसोर्सिंगच्या संधीचा भारतीय IT कंपन्यांनी फायदा करून घेतला। त्याचप्रमाणे 2000च्या दशकात प्रायव्हेट बँकांचा व्यवसाय नवीन होता, त्यांना नुकतंच लायसन्स मिळालं होतं। स्पर्धा कमी असल्यामुळे HDFC आणि कोटक सारख्या प्रायव्हेट बँकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला। या दरम्यान या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचे पैसे 100 ते 500 पट वाढलेत। हाच प्रकार नंतर फार्मा सेक्टरमध्येही पाहायला मिळाला। या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे या सेक्टरच्या वाढीसाठी कोणता तरी एक अतिशय महत्त्वाचा ट्रिगर होता आणि स्पर्धा कमी होती। आता काही वर्षापूर्वी सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंगला परवानगी दिली आणि इथेनॉल ब्लेंडिंगचं प्रमाण सातत्याने वाढवलं जातंय। शुगर सेक्टरसाठी हा टर्निंग पॉइंट आहे का, आणि जर असा असेल तर कोणत्या शेअर्सला याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया। भारत हा जगातील साखरेचा सर्वात मोठा ग्राहक आणि ब्राझील नंतरचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे। साखर वर्ष 2023-24 मध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत साखरेचं उत्पादन कमी झालंय। ISMA म्हणजेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नुसार 15 फेब्रुवारी पर्यंत देशभरात 223 लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे। यंदा साखर उत्पादनाबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली असली तरी साखर उत्पादनात सुमारे 2.5% घट दिसून आली। संपूर्ण साखर वर्षासाठी म्हणजेच ऑक्टोबर ते सप्टेंबर दरम्यान साखरेचं उत्पादन 10% कमी होऊन 330.5 लाख टन होईल अशी चिंता इस्माने व्यक्त केली आहे। मात्र हंगामाच्या सुरुवातीला 291 लाख टनाच्या अंदाजाच्या तुलनेत हा आकडा बऱ्यापैकी चांगला आहे। उत्पादन कमी झाल्यामुळे शुगर शेअर्समध्ये उच्चांकापासून साधारण 20 ते 30% घसरण झाली आहे। साखरेचं उत्पादन कमी झाल्यामुळे कंपन्यांना अपेक्षित इथेनॉल निर्मिती करता आली नाही। 7 डिसेंबर 2023ला केंद्र सरकारने साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाचा रस वापरण्यावर बंदी घातली आणि त्यांना B किंवा C ग्रेड मॉलिसिस पासून इथेनॉल तयार करण्याच्या सूचना दिल्या। मात्र 15 डिसेंबरला म्हणजेच 10 दिवसातच सरकारने आपला निर्णय फिरवला आणि इथेनॉल उत्पादनासाठी 17 लाख टन साखर वापरण्याची मान्यता दिली। इथेनॉल निर्मिती संदर्भात केंद्र सरकारने जो निर्णय घेतला त्यामुळे शुगर सेक्टरमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालंय। अनिश्चितता असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला। असं असलं तरी हा शॉर्ट टर्म पेन लॉंग टर्म गेन आहे असं आमचं मत आहे। पेट्रोलमध्ये सध्या 10% इथेनॉल ब्लेंडिंग होतंय। 2025-26 पर्यंत सरकारला 20% ब्लेंडिंगचं लक्ष्य पूर्ण करायचंय। क्रिसिलने दिलेल्या माहितीनुसार इथेनॉल विक्री चालू झाल्यामुळे साखर कारखान्यांच्या मार्जिनमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे। त्यामुळे एकेकाळी पूर्णपणे सिक्लिकल असलेला हा बिझनेस आता बदलतोय। इथेनॉलमधून शुगर कंपन्यांना नियमित उत्पन्न मिळालं तर या शेअर्सचं री-रेटिंग व्हायला वेळ लागणार नाही। पण शुगर सेक्टरमध्ये चांगले फंडामेंटल्स असणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे। 5 वर्षाचा ॲव्हरेज रिटर्न ऑन इक्विटी 10% पेक्षा जास्त असणाऱ्या यादीमध्ये शुगर सेक्टरमधील या 12 कंपन्या आहेत। विशेष म्हणजे PE रेशोनुसार हे सगळे शेअर्स रिझनेबल व्हॅल्युएशनला ट्रेड करतात। आता मागच्या काही वर्षाच्या आर्थिक कामगिरीनुसार या 12 पैकी कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत ते जाणून घेऊया। यामध्ये उत्तम शुगर्स, कोठारी शुगर्स आणि EID पॅरी या कंपन्यांच्या नफ्यामध्ये मागच्या 5 वर्षात चांगली वाढ झाली। तसेच तुलनेने या कंपन्यांच्या नफ्यामध्ये कमी चढ उतार पाहायला मिळालेत। टेक्निकली विचार केला तर हे तीनही शेअर्स अतिशय मजबूत आहेत। उत्तम शुगरचा शेअर सध्या 350 रुपयाला ट्रेड करतोय, तर कोठारी शुगरचा शेअर 60 रुपयाला आणि EID पॅरी 624 रुपयाला ट्रेड करतोय। सध्याच्या किमतीला काही क्वांटिटी आणि सध्याच्या किमतीपेक्षा 20, 40 आणि 60% घसरणीमध्ये हे शेअर्स अशा प्रकारे 4 टप्प्यात खरेदी केले तर चांगल्या किमतीला शेअर्स खरेदी करता येतील। आपल्या ॲव्हरेज किमतीवर 100% प्रॉफिट मिळाल्यावर आपण निम्मे शेअर्स विकून आपलं भांडवल काढून घेऊ शकतो। अशा पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट केल्यास आपली प्रॉफिट होण्याची शक्यता वाढेल आणि या संधीचा कमी जोखीम घेऊन फायदा करून घेता येईल।